नमस्कार. योग्य वागणुकीचे कोष्टक आता आपण बघू. गीताशास्त्र खूप काही म्हणत असेलही, परंतु ज्या शास्त्रातून ती निर्माण झाली त्यामध्ये एकवाक्यता नाही. दुसरे असे की सगळ्यांना या शास्त्राचा लाभ होईलच असे नाही. शिवाय लाभ व्हायला चांगले स्थळ सापडले पाहिजे आणि ते सापडले तरी प्रत्येकाला वेळ मिळेलच असे नाही. वेळ मिळाला तर गुरु भेटण्याची लायकी हवी आणि तो भेटायला हवा. हे सगळे एका आयुष्यात होईल असेही नाही. असे जर आहे तर मला काहीतरी थोडक्यात सांग आणि ते माझ्या स्वभावाला धरून सांग, अशी मागणी अर्जुन 17व्या अध्यायात करतो. आणि ती मागणी अवास्तव नाही हे आपण सगळेच अनुभवतो. गीतेच्या श्लोकात हे स्पष्टीकरण दिसत नाही, पण हे ज्ञानेश्वरीतील प्रस्ताविक मोठे व्यवहारी आहे. यातले कळीचे शब्द माझ्या स्वभावाला धरून सांग असे आहेत. आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वभावाकडे थोडे दुर्लक्ष करतच माणसाचे जे 3 स्वभाव आहेत, तम आळशी, रज चंचल आणि सत्व शांत आणि विधायक, यांचा आधार घेऊन काय करावे याचे वर्णन करतो. आणि त्या वर्णनातून आपण काय करावे याचे दर्शन आपल्याला घडते. या अध्यायातले बरेचसे वर्णन पारंपरिक आहे, परंतु काही उपदेश मात्र चिरकालीन आहेत. उदाहरणार्थ दान करताना तमोगुणी माणूस तो तुच्छतेने घातल्यासारखे करतो. आणि ज्या प्रसंगात चैन मौज मजा चालली आहे आणि जिथे वेश्या नाचत आहेत तिथे उद्दामपणे पैसे उधळतो असे वर्णन केले आहे. रजोगुणी माणूस प्रसंग चांगला निवडतो, परंतु दान देताना ज्याला द्यायचे त्याच्याकडून पुढे भविष्यात आपल्याला काय फायदा होईल याकडे लक्ष देऊन दान दिले जाते. आणि सात्विक माणसाचे दान योग्य वेळी योग्य कारणासाठी पवित्र समारंभ करून दिले जाते. एवढेच नव्हे तर त्यातून शून्य अपेक्षा ठेवून केले जाते. जसे की पाण्यावर चेंडू आपटला तर तो जसा परत उसळून वर येत नाही असे वर्णन ज्ञानेश्वर करतात. जे विचार तिथेच ते संपले अशी भावना इथे प्रगट होते. तप या गोष्टीचा ढोबळ अर्थ कशासाठी तरी प्रयत्न करणे असा जरी गृहीत धरला तरी मग तो प्रयत्न करताना मन सौम्य आणि प्रसन्न असावे, जास्त बोलू नये आणि त्या काळात मनात विचारांची गर्दी टाळावी असे वर्णन गीता करते. रजोगुणी माणसाचे तप स्वतःचा महिमा वाढवण्यासाठी केले जाते. ते सहज होत नाही, त्याला कष्ट पडतात. ते गावात गवगावा करून केले जाते. तर तामसी माणसाचे तप शरीराला असह्य ताप देत दुसऱ्याच्या नाशासाठी केले जाते आणि त्यात व्यर्थ उपास तापास आणि शरीराला हानी देणाऱ्या क्रिया केल्या जातात असे वर्णन आहे. याच अध्यायात वाङ्मयीन तपाचे किंवा प्रयत्नाचे देखील उदाहरण आहे. वाङ्मयीन या शब्दाचा वाच्याशी संबंध आहे. सात्विक वाङ्मयीन तपातले बोलणे सत्याला धरून दुसऱ्याचे हित बघणारे, न दुखावणारे असते. एखादा पाण्याचा पाट जसा वृक्षाला पाणी देतो, परंतु काठावरचे गवतही जसे जगवतो, तसे हे शब्द सर्वतोपरी कल्याणकारक असतात असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. याच अध्यायात यज्ञ कसा करावा याचेही वर्णन आले आहे, परंतु ते पारंपरिक आहे, कर्मकांडी नव्हे तर मानसिक व्यवहाराच्या यज्ञाचे एक अतिसुंदर वर्णन ज्ञानेश्वरांनी 9व्या अध्यायात केले आहे. ते पुढच्या प्रकरणात.